विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज मागणीचे निर्धारक घटक जे आहेत तर या घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. मागील तासामध्ये आपण मागणी नियमाचा अभ्यास केला आणि मागणी नियम जो आहे तर मागणी नियमाची व्याख्या असेल, मागणी नियमाचे तक्ता आणि पत्रकाद्वारे ज्याला आकृतीद्वारे स्पष्टीकरण असेल, त्यानंतर मागणी नियमाचे गृहीते, मागणी नियमाचे अपवाद आणि मागणी नियम प्रत्ययास का येतो त्याची कारणे जी आहेत तर यांचा अभ्यास आपण मागील तासामध्ये केला. आज आपल्याला या तासामध्ये मागणीचे निर्धारक घटक जे आहेत तर या मागणी निर्धारक घटकांचा अभ्यास करायचा. त्यालाच इंग्रजीमध्ये डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड असं म्हणतात. आणि मग ही जी मागणी निर्धारक घटक आहेत तर हे मागणी निर्धारक घटक हे आपण ज्याला की मागणी जी आहे तर ही मागणी कोणत्या घटकावर अवलंबून असते या घटकांचा अभ्यास थोडक्यामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि ज्यामुळे वस्तूची मागणी ठरवली जाते किंवा ती ठरवत असताना हे घटक त्यासाठी प्रभावित करत असतात, म्हणून या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आपण मागणी नियम स्पष्ट करत असताना इतर परिस्थिती कायम आहे असं विचारात घेतो, है ना. इतर परिस्थिती आपण पाहिली त्यामध्ये वेगवेगळे घटक हे काय आहेत डॉक्टर मार्शल यांनी गृहीत घेतलेले आहे आणि त्या गृहीताच्या आधारावर मागणी नियम जो आहे तो मागणी नियमाचं स्पष्टीकरण किंवा ज्याला आपण मागणी नियमाची मांडणी जी आहे ती मांडणी केली. आणि मग मागणी ही केवळ वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते असे आपण म्हणतो. मात्र असे असले तरी यात इतर परिस्थितीसुद्धा कायम आहे असं गृहीत घेतलेलं असतं. म्हणजे या इतर परिस्थितीवर सुद्धा मागणी ही अवलंबून असते, म्हणजे मागणीवर हे घटक परिणाम करत असतात आणि मग त्यामुळे देखील मागणी प्रभावित होत असते. आणि मग असे जे घटक आहेत तर या घटकांचा अभ्यास करणे म्हणजेच त्याला आपण मागणीचे निर्धारक घटक, मागणी निर्धारक असे म्हणत असतो. आणि मग हे मागणी ठरविणारे घटक कोणते आहे तर त्या घटकांचाच अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. तर आपण एका घटकांचा त्यामध्ये अभ्यास पाहूया. पहिला घटक यामध्ये आहे की संबंधित वस्तूची किंमत. आता यामध्ये मग संबंधित वस्तू ज्या आहेत तर ज्याला आपण रिलेटेड गुड्स असं म्हणतो इंग्रजीमध्ये, तर कोणत्याही वस्तूची मागणी निर्धारित करताना त्या वस्तूची किंमत हा महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि मग त्या वस्तूची किंमत हा महत्त्वपूर्ण घटक आहेच, परंतु प्रत्येक वस्तूचे आपण काल पाहिलं की प्रत्येक वस्तूची मागणी त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. की एखादी आता आपण सांगितलं की कोणती वस्तूची मागणी निर्धारित करताना त्या वस्तूची किंमत ही महत्त्वपूर्ण घटक आहेच, परंतु प्रत्येक वस्तूला जी काही संबंधित वस्तूची किंमत आहे तर ती वस्तूची किंमत मागणी ही त्याच वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. आणि मग एखाद्या वस्तूसाठी असलेली मागणी तिच्या किमतीच्या व्यस्त दिशेने बदलते आणि यालाच आपण किंमत मागणी संबंध असे म्हटले जाते. आणि मग पहिला जो घटक आहे प्रभावित करणारा तर तो संबंधित रिलेटेड त्याच वस्तूची किंमत किती आहे तर त्या वस्तूची किंमतीवर काय आहे मागणी अवलंबून असते. त्यानंतर दुसरा घटक महत्त्वाचा आहे. आपण दुसरा घटक आहे की उपभोक्त्याचे उत्पन्न. आणि मग उपभोक्त्याचे उत्पन्न हा मागणीवर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नावरून त्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना येते. म्हणजे जेव्हा लोकांचे उत्पन्न वाढते तेव्हा सामान्य वस्तूची मागणी देखील वाढते.
आणि हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी घटते. कारण आपण काल पाहिलं की इन्फेरियर गुड्स जे आहेत हलक्या प्रतीच्या वस्तू, तर या हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबत मागणी नियमन हा अपवाद आहे किंवा खरा ठरत नाही. आणि मग या उलट काय होतं की जेव्हा लोकांचे उत्पन्न वाढते तेव्हा वस्तूची मागणी वाढते, मात्र हलक्या प्रतीची वस्तूची मागणी घटते. या उलट उत्पन्नामध्ये जर घट झाली, उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये जर घट झाली, तर याचा परिणाम काय होतो की उत्पन्नामध्ये घट झाल्यामुळे लोकांच्या मागणीसुद्धा घटते. आणि मग यालाच आपण काय म्हणतो की यालाच आपण उत्पन्न परिणाम असे म्हणतो. आणि मग आपण सांगतो की मग शेजारच्या लोकांच्या उपभोगाचा प्रभाव देखील आपल्यावर इतरावर असतो. याला प्रदर्शनी परिणाम असे म्हणतात. आणि म्हणून मग हे ज्या उपभोक्त्याचे उत्पन्न आहे, तर हे उपभोक्त्याचे उत्पन्नसुद्धा यासाठी महत्त्वाचे आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नावरून सुद्धा काय आहे की वस्तूची मागणी जी आहे, तर ती वस्तूची मागणी ठरत असते. त्यानंतर तिसरा घटक महत्त्वाचा आहे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी. कारण आपण पाहतो व्यक्तिपरत्वे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी ह्या भिन्न भिन्न असतात, त्यामध्ये बदल होत असतो. आणि मग उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि पसंती तसेच तिच्या सवयी हॅबिट्स तर इत्यादी घटकांचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होत असतो. मग एवढेच नव्हे तर समाजातील रूढी, परंपरा, प्रथा, रीतिरिवाज याचाही प्रभाव मागणीवर होत असतो. आणि मग अशा प्रकारचे सामाजिक आणि मानसशास्त्रीय जे घटक आहेत, तर हे घटकसुद्धा मागणीबाबत काय आहे शास्त्रीय सिद्धांत तयार करण्यामध्ये बाधा निर्माण करतात, अडचणी निर्माण करतात. आणि मग हे सर्व घटक जे आहेत तर ते आर्थिकेतर घटक म्हणून ओळखले जातात, परंतु याचासुद्धा मागणीवर प्रभाव होत असतो. म्हणून मागणी ठरविणारे घटकामध्ये उपभोक्त्याच्या आवडीनिवडीचा सुद्धा विचार केला जातो आणि उपभोक्त्याच्या आवडीनिवडीसुद्धा त्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून मागणी प्रभावित करणारा किंवा ज्याला आपण मागणी निर्धारक जो आहे, तर मागणीचा एक निर्धारक म्हणून उपभोक्त्याच्या आवडीनिवडी याकडे लक्ष दिले जाते किंवा हे विचारात घेतले जाते. त्यानंतर आहे पहा की इतर वस्तूच्या किमती. आता आपण इतर वस्तू ज्या आहेत, तर इतर वस्तूच्या किमती देखील यासाठी महत्त्वाच्या आहेत. वस्तूच्या आपण काल पाहिलं की प्रत्येक वस्तूला काही पर्यायी वस्तू आणि काही परस्पर पूरक वस्तू असतात प्रत्येक वस्तूसाठी. आणि मग वस्तूच्या मागणीचे निर्धारण होत असताना त्यास इतर वस्तूच्या किमती देखील महत्त्वपूर्ण असतात. मग यामध्ये पर्यायी आणि पूरक वस्तूंचा विचार केला जातो. आणि या दोन्ही वस्तूच्या किमतीत जर बदल झाला तर याचा परिणाम मूळ वस्तूवर होत असतो. आणि मग मूळ वस्तूवर याचा परिणाम आपल्याला होताना दिसून येतो. आणि मग उदाहरणार्थ आपण काल पण सांगितलं की साखर आणि गूळ आहे हे पर्यायी आहेत. त्यानंतर चहा आणि कॉफी आहे. त्यानंतर आपण सांगितलं की काल आणखी एक उदाहरण आहे सिनेमा, नाटक हे सुद्धा एकमेकाला पर्याय आहे. एक तर सिनेमा पहा किंवा नाटक. त्यानंतर आपण अशा ज्या काही पर्यायी एकमेकाला पर्यायी ज्या आहेत, तर या पर्यायी वस्तूंच्या किमतीसुद्धा म्हणजे इतर वस्तूच्या किमतीसुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि मग यामध्ये इतर वस्तूच्या किमती स्थिर असून आता आपण जर पाहिलं समजा गुळाची किंमत आहे, गुळाची किंमत स्थिर आहे परंतु साखरेची किंमत वाढली तर काय होतं की गूळ आणखीन स्वस्त होतो, म्हणजे स्वस्तच आहे. आणि मग त्यामुळे साखरेपेक्षा लोक काय करतात गुळांची मागणी करतात. साखरेला पर्याय म्हणून गुळाची मागणी केली जाते. आणि मग त्यामुळे गुळाची किंमत कमी झाल्यास पुन्हा साखरेची मागणीसुद्धा काय होते आपोआप कमी होते. म्हणजे पर्यायी ज्या इतर वस्तू आहेत तर त्या इतर वस्तूच्या किमती देखील यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि ते सुद्धा आपण ज्याला मागणीचे निर्धारक म्हणतो तर मागणीच्या निर्धारकामध्ये त्याचासुद्धा विचार केला जातो. आता या ठिकाणी पुन्हा एक उदाहरण आहे की आपण काय करतो की मोटार आणि पेट्रोल
ह्या कशा वस्तू आहेत? परस्परपूरक आहेत. किंवा पेन आणि कागद ह्यासुद्धा परस्परपूरक वस्तू आहेत. आता मग इथे काय आहे की परस्परपूरक वस्तू असतील तर मोटारीची किंमत वाढली तरी पेट्रोलची मागणी कमी होते. मोटारीची किंमत वाढली तर काय होते? पेट्रोलची मागणी जी आहे ती मागणी कमी होते. कारण मोटारीची किंमत वाढल्यामुळे लोक काय करतात? त्या मोटार घेणं बंद करतात किंवा घेत नाही आणि त्यामुळे आपोआप पेट्रोलची मागणी ही काय होते? कमी होते. आता मग पुन्हा कागदाची किंमत वाढली तर पेनची मागणीसुद्धा घटते. म्हणजे हे परस्परपूरक आहे. लोक कागद वापरणं बंद करतात आणि तो बंद झाल्यामुळे पेनची मागणीसुद्धा काय होते? कमी होते, घटते. म्हणून परस्परपूरक वस्तूच्या बाबतीतसुद्धा आणि पर्यायी वस्तूच्या बाबतीतसुद्धा इतर वस्तूच्या किमती कशा आहेत? तर इतर वस्तूच्या किमती ह्यासुद्धा मागणीचे निर्धारक आहे. त्यानंतर आहे देशातील लोकसंख्या. आता देशातील लोकसंख्या जी आहे तर ही देशातील लोकसंख्यासुद्धा मागणी प्रभावित करणारा एक घटक आहे. कारण आपण पाहतो की देशातील जेवढी लोकसंख्या असेल तेवढी काय आहे? ज्याला आपण उपभोक्त्याची संख्या ही तेवढी जास्त असते. आणि मग एखाद्या देशाची लोकसंख्या वाढत असेल तर याचा अर्थ त्या देशातील उपभोक्त्याची संख्या वाढत असते आणि त्यामुळे मग उपभोगातसुद्धा वाढ घडून येते आणि यातून विविध वस्तूसाठी मागणी निर्माण होते. मात्र उपभोक्त्यातील वाढ ही वस्तू निर्मितीपेक्षा जास्त असेल. काय आहे? उपभोक्त्यामधील वाढ ही वस्तू निर्मितीपेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस वस्तूच्या किमती वाढण्यास सुरुवात होते. कारण वस्तूची निर्मितीच कमी असते आणि वस्तूच्या निर्मितीपेक्षा लोकसंख्येची वाढ जास्त असेल, उपभोक्त्यामधील वाढ जास्त असेल तर मग त्याचा परिणाम असा होतो की किंमत वाढण्यास सुरुवात होते. म्हणजेच देशातील विविध वस्तूस असणारी मागणी ही देशातील लोकसंख्या यावर अवलंबून असते. म्हणून तो सुद्धा एक मागणी प्रभावित करणारा घटक म्हणून त्याकडं पाहिले जाते. त्यानंतरचा घटक आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आपण कालसुद्धा पाहिलं की भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा किती महत्त्वाचा आहे. त्यासाठी ते गृहीतसुद्धा घेतलेलं आहे डॉक्टर मार्शल यांनी की भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आणि मग वस्तूसाठी असणारी मागणी ही उपभोक्त्याच्या अपेक्षित किमतीबाबत संवेदनशील असते, खूप संवेदनशील. कारण उपभोक्त्याच्या ज्या काही अपेक्षित किमती आहेत त्या किमती भविष्यकाळामध्ये कशा असणार आहे यावर वस्तूला असणारी मागणी जी आहे ती अतिशय संवेदनशील असते आणि ताबडतोब त्या बाबीने ती प्रभावित होत असते. आणि मग भविष्यकाळात किंमत वाढण्याची शक्यता असेल तर वर्तमान काळातच काय केलं जातं? मागणी वाढते. लोक जास्त मागणी करतात कारण भविष्यात आणखीन किमती वाढणार आहे. त्यामुळे लोक मग सध्याच त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि मग उदाहरणार्थ की साखरेची किंमत आज 30 रुपये आहे, 30 रुपये किलोग्रॅम आणि भविष्यामध्ये लवकरच ती समजा 35 किंवा 32 रुपये किलोग्रॅम होण्याची संभावना म्हणजे अपेक्षा आहे, संभाव्यता आहे. तर अशा वेळेस काय होईल की आजच जास्त साखर खरेदी केली जाईल आणि मग जास्त साखर खरेदी केली जाईल म्हणजे साखरेची मागणी आजच जास्त केली जाईल आणि मग त्यामुळे काय होतं की साखराचा जो साठा आहे तो साठा करण्याचं प्रमाण हे वाढतं. आता या उलट जर भविष्यात एखाद्या वस्तूच्या किमती घटण्याची संभाव्यता असेल, शक्यता असेल तर अशा वेळेस काय होतं की वर्तमान काळातच त्या वस्तूची मागणी घटते. कारण भविष्यात आणखीन त्या वस्तूची मागणी कमी होणार आहे, घटणार आहे हे लोक अंदाज व्यक्त करतात, अंदाज बांधतात आणि त्यामुळे मग सध्या ती वस्तू किती स्वस्त असली तरी त्या वस्तूची काय करतात? मागणी कमी करतात आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी आपल्याला घटलेली दिसून येते. त्यानंतरचा घटक आहे जाहिरात. की जाहिरात हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे की जाहिरातीचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होत असतो आणि मग जाहिरातीमुळे व्यवसाय संस्थेची प्राप्ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत काय असते? वाढते. आणि मग याला उत्तेजनात्मक प्रभाव असे म्हणतात. मग जाहिरातीमुळे काय होतं की विशिष्ट मर्यादेनंतर जर मात्र जाहिरातीचा परिणाम जो आहे तो कमी होतो. परंतु सुरुवातीला जाहिरात जी आहे तर जाहिरातीचा परिणामसुद्धा वस्तूच्या मागणीवर होत असतो आणि मग
आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रसारमाध्यमावर जाहिरात जितकी प्रभावीरित्या केली जाते, जितकी प्रभावित किंवा लोकांना आकर्षित कशी करते, तर त्यावर त्या वस्तूची मागणी अवलंबून असते. आणि म्हणून आपण प्रसारमाध्यमावर पाहतो की अनेक प्रकारच्या जाहिराती या सातत्याने येतात आणि मग त्यामधून त्या वस्तूची जी काही त्या वस्तूमधील गुणधर्म असतील, त्या वस्तूचे वैशिष्ट्य असतील, तर ते लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न जाहिरातीमधून केला जातो. आणि म्हणून लोकसुद्धा त्या जाहिरातीने प्रभावित होऊन त्या वस्तूची मागणी ही करतात. म्हणून जाहिरातसुद्धा वस्तूची मागणी ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. आता यानंतर काही इतर घटकसुद्धा आहेत की त्यावर वस्तूची मागणी अवलंबून असते. आणि मग हे इतर जे घटक आहेत, तर या इतर घटकामध्ये मग इतर घटक जे आहेत, तर इतर घटकामध्ये मग उपभोक्त्याचे मागील उत्पन्न आहे, ज्याला आपण त्याची बचत म्हणतो. त्यानंतर एकूण बचती आहेत, भविष्यकालीन अपेक्षित उत्पन्न आहे. तर या घटकावर सुद्धा वस्तूची मागणी ही अवलंबून असते. आणि मनुष्याजवळील वास्तविक संपत्ती जी जी आहे, ज्याला आपण रिअल इस्टेट किंवा रिअल वेल्थ असं म्हणतो, वास्तविक संपत्ती, तर ही वास्तविक संपत्तीचा सुद्धा प्रभाव वस्तूच्या मागणीवर होत असतो. आणि त्यालाच आपण वास्तविक संपत्ती प्रभाव असे म्हणतो. तर हा सुद्धा त्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि सर्वात शेवटी एक महत्त्वाचं आहे की त्यासाठी सरकारी धोरणं काय आहेत, तर ही सुद्धा महत्त्वाची आहे. आणि मग सरकारी धोरणं जी आहे, तर सरकारी धोरणानुसार सुद्धा वस्तूची मागणी जी आहे, ती मागणी प्रभावित होत असते. आणि मग काही वेळेस काही सरकार काय करतं, काही वस्तू ह्या लोकांनी घ्याव्यात, लोकांनी त्या जास्त वापराव्यात, लोकांच्या आरोग्यासाठी चांगल्या असतील, तर त्या लोकांसाठी काय आहे की मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांचा वापर केला पाहिजे, यासाठी सुद्धा सरकार त्या वस्तूवर असणारे वेगवेगळे कर असते, ते कर त्यामध्ये सवलत देऊन ती वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांना प्रभावित करते. आणि काही वस्तू अशासुद्धा असतात की ज्या समाजासाठी घातक आहेत, समाजासाठी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. मग असे मादक पदार्थ असतील, त्यानंतर वेगवेगळे सिगारेट आहे, तंबाखू आहे, तर यावर सुद्धा सरकार काय करतं, ह्या लोकांनी खरेदी करू नये म्हणून याच्यावर जास्तीचे टॅक्स, जास्तीचे कर आकारले जातात आणि त्यामुळे ती वस्तू आपोआप महाग होते. म्हणून सरकारची धोरणंसुद्धा जबाबदार आहे की एखाद्या वस्तूची किंमत, ज्याला आपण मागणी म्हणतो, तर ती मागणी ठरवण्यासाठी सरकारची धोरणंसुद्धा महत्त्वाची आहेत. तर अशा पद्धतीने मागणी प्रभावित करणारे जे घटक आहेत, तर हे घटक आपण आज अभ्यासले. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील, तर त्या आपण क्लासरूमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. थँक्यू.